अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. वा नग अरे बा सकाळ धरणं काय बी खाल्लं नाहीस तू. उपास आहे माझा कसला? खंडोबाच्या उत्सवाचा. बा एवढा गप का आहेस र? बाहेर जावं लोकांमध्ये राहावं. अगं तू हत्त एकली आहेस आणि म्या काय बाहेर जाऊन मिरवू होय? अरे काय झालं आहे तुला बा? काय नाही. भार समधीकडं उत्सव आहे तेव्हा कशा पाय असं तोंड पाडून बसावं? वस्तीवरली समधी माणसं आली हात. कुणी काय बी बोललं नाही. समधांच्या डोळ्यात काय हाय ते मला दिसतंय. असं वाटतंय की त्यासनी जाऊन सांगावं माझ्या लेकीचं लगीन झालं आहे पण ती नाही रात काढावं. तिची जागा हात आहे काढाच्या पायथ्याशी. देव नाही राहत तिच्या संग. तिला भेटा येतात 15 दिवसातून 2दा. हे सांगायची येळ आहे का? अगं ज्या वस्तीवर म्या राजासारखा राहिलो त्या लोकांस ती काय सांगू म्या? सांगतेस नी का मला देवांच्या पायाशी जागा मिळाली आहे आणि म्या सुखी आहे तत. अरे देवांच्या पायाशी जागा मिळायला बी भाग्य लागतं बा. असं कुणाच बी नाही मिळत ते. आणि मला हात आणण्यासाठी देव 12 वर्ष वस्तीवर राहिले. माझी परीक्षा घेतली
आणि मगच माझ्या संग लगीन केलं त्यांनी. आणि देव काळजात आहेत माझ्या. मग मी गडावर राहिले काय आणि गडाच्या पायथ्याशी राहिले काय? मला नाही काय वाटत त्याच. कारण देवांचं प्रेम आहे माझ्यावर आणि माझ्या भक्तीचं फळ दिलं आहे त्यांनी मला. तेव्हा कुणासनी काय वाटतं ह्याचा विचार तू बी करू नगस. मानो, आबा, आबा, अरे असं काय करतो आहेस? अरे आबा, अरे हे काय? मानू, तुला लहानाची मोठी होताना पाहिली मी वस्ती, पण तुझ्या भक्ती पाहिली देव आपल्या वस्तीवर राहायला आला. अगं त्यांच्या सगळं 12 वर्ष काढली आम्ही, आणि नंतर आम्हाला कळालं की ते खंडोबा होते. आज आज गडावर देवाचं दर्शन झालं आणि असं वाटलं की जीवनाचं सार्थक झालं. अरे पर आबा, मला बोलू दे पोरी. अगं महादेव आहेत, सदाशिव आहेत, देव कोणाशी बी लगीन करताल का? तू लय मोठी आहेस पोरी, आम्हीच तुला नाही ओळखलं. मी फक्त देवाची भक्ती केली आहे बघ, दुसरं काय बी नाही. मोर काय होणार हवं नाही मला. मी आता असल नाही तर दुसरीकडं कुठं तरी. तर अजून बी माझी परीक्षा संपली नाही बघ. जेजुरीत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. सर्वजण अत्यंत भक्तिभावाने हे नवरात्र साजरा करतायत. तळी भरली जाते आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे लोक दिवटी घेऊन यज्ञाचा प्रत्यय घेत आहेत. सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. हा नवरात्रोत्सव म्हणजे भक्तांचा आनंद सोहळाच आहे. अशावेळी खर तर मला राज्यात जाऊन लोकांना भेटायची इच्छा होते. माझ्या मनात देखील हाच विचार आला होता. प्रधानजी, आसन ग्रहण करावे. देवा, या जेजुरी गडावर दूरवरून आलेल्या लोकांसाठी सगळी व्यवस्था केली आहे. प्रधानजी, या नवरात्र निमित्त राज्यात जाऊन लोकांना भेटावं अशी आमची दोघांची इच्छा आहे. ही तर फार चांगली वार्ता आहे. सगळ्यांना तुम्हाला भेटून अतीव आनंद होईल. केवळ इतकंच नाही तर ह्या निमित्त प्रजेसाठी काही गोष्टींचं दान करण्यात यावं आणि त्यासाठी राज्यकोशाचे दार प्रजेसाठी उघडण्यात यावे. देवा, मी जरी ह्या राज्याचा प्रधान असलो तरी श्री म्हाळसा देवी आणि आपण ह्या राज्याचे पालक आहात. आजपर्यंत कधीही ह्या राज्याच्या प्रजेला आपण कोणतीही कमतरता भासू दिली नाही. आजपर्यंत नेहमीच राज्याच्या कोशातून जनतेचं कल्याण व्हावं यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या आहेत.
आणि हे तर नवरात्र उत्सव, साक्षात श्री खंडेरायांच्या भक्तांसाठी उत्सवाचा काळ. सर्वत्र चैतन्य आहे आणि अशा तुम्ही घेतलेला हा दानाचा निर्णय अगदी योग्य आहे देवा. गणोबा, तेव्हा हाक मारली सा? आम्ही राज्यात प्रजेला भेटण्यासाठी जाणार आहोत, तेव्हा म्हाळसेसाठी मिळण्याची व्यवस्था करावी. वैजी आणि काही सेवकांकरवी अन्न, कपडे आणि सुवर्ण मुद्रा घेऊन चला. वै देवा. नामागुमी पायरी तुझी देवा, नामागू तुझी मी सावली देवा, मला गावाला सारा जग. बानू, देवा, तुमचं दर्शन घ्यायला लांब लांबनं लोक जेजुरीत आली आहेत. समधी जेजुरी माणसांना भरली आहे. सर्वत्र लोक आनंदात, उत्साहात, भक्ती भावाने सारं काही करत आहेत. भक्ताची ही भक्ती, हा आनंद पाहून मला देखील प्रसन्न वाटत आहे. देवा, तुम्ही जेव्हा वस्तीवर आला होता तेव्हा मग माझ्या हातानं वांग्याचं भरीत केलं होतं तुमच्यासाठी. समध्यांनी मिळून वस्तीवर तळी भरली होती. हे समद अजून भी माझ्या ध्यानात आहे बघ. वस्तीवर सर्वांनी जो नवरात्र उत्सव साजरा केला होता तो माझ्या स्मरणात राहील. बानू, सर्वत्र प्रसन्न असं वातावरण असताना तू अचानक अशी अस्वस्थ का आहेस? कारण मला बी गडावर यावं असं वाटत होतं. वस्तीवरला समद गडावर आलं, त्यांच्या संग तुम्ही बसलासा, भरीतून रोडगं खाल्लंसा, त्यांनी तुम्हासनी फेटा बांधला, हे समद मला कळालं. पण बानू, गडावर यायचं नाही हा तुझाच निर्णय होता ना. तू गडावर येऊ नये असं मी नाही सांगितलं तुला. होय जी, हे म्याच ठरवलं आहे. पर त्याचं कारण बी तुम्हासनी ठावा आहे देवा. आणि त्यापायी मला या नवरात्री म्हणती तुमच्या दर्शनाला गडावर येता आलं नाही, ह्याचं मला वाईट वाटलं बघ. म्हाळसाताईंनी स्वतःच्या हातानं तुमच्यासाठी काय बाय केलं असेल, तसंच मला बी स्वतःच्या हातानं तुमच्यासाठी पुरणाची पोळी करायची होती, तळी भरायची होती. ह्या दिवसात गडावर तुमचं दर्शन घ्यायचं होतं, पर ते काय बी जमना बघा. बानू, मला तुझी भक्ती जाणवते, तेव्हा काळजी नको करू. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. खरंच देवा? होय बानू. ठेव ठेव. ए शेवंता, अगं तळी भरायचं ताट कुठं आहे? आली आली. आण बघू बिगी बिगी. हे घ्या आबा. आणि भंडारा घेऊन ये भंडारा. गंगे भंडारा ये बिगी बिगी. घ्या आबा. अगं अगं बानू कुठं आहे? बानू, अगं खोबरं ताट घेऊन ये की. आले रे बा. ए गंगे, अगं रंगा कुठं आहे? अरे ह्यो काय आला? अरे बस झाली झाली, समधी तयारी झाली बरं का. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दन मल्हारी तुची प्रचंडा 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 प्रचंडा.
झाली समजा तयारी आवा. आजा आता समजायची भंडारा लावून टाक. अरे होय 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 होय. आवा. हे जा रे बाबा ड्युटी पेटू जा. घर बाबा आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव आलं जेजुरा निळा घोडा पायी तोडा गमरी कर गोटा बेंबी हिरा माथी तूरा अंगावर शाल खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोला सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. बानू, आज तुझ्या वाड्यामध्ये वस्तीवरच्या सर्वांनी एकत्र येऊन तळी भरली. तुम्ही मनोभावे भक्तीने हे सारं काही केलं ते माझ्यापर्यंत पोहोचलं आहे. तुझा नमस्कार देखील माझ्यापर्यंत पोहोचला आहे. बानू, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण झाली आहे. ऐका हो ऐका, या मावशी या, दादा या, ताई या, वस्तीतल्या समजाने ऐका. देवाचा उत्सव हाय तेव्हा देव आणि देवी चौथा तुम्हाला भेटायला येणार आहेत हो. ज्यासनी देव आणि देवीला गडावर भेटायला जमत नसल त्यांनी भेटा. तुम्हाला काय हवं काय नको हे त्यासनी सांगा. देव तुमची इच्छा पुरी करत्या. सदानंदाचा सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार. 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 सदानंदाचा सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा चरणी पृष्ठी खडगे वर्मी स्थापिसी अंती वरदे दैत्य मुक्ती मैदेसी. जय देव जय देव जय देव जय देव जय देव. अरे मी तुम्हाला भेटायला आलो आहे, दर्शन द्यायला नाही. येवा ही वस्ती तशी गावाच्या बाहेर आहे. इथं तसं कोणी येत जात नाही बघा. आणि म्हणूनच मी आलो आहे. आपल्या राज्यात अशा अनेक वस्त्या आहेत, अनेक गावं आहेत, अनेक वाड्या आहेत ज्यांना आपण ह्या राज्याचे एक भाग आहोत
हे कसं वाटेल जर मी त्यांना भेटलो नाही तर? ही आपलीच माणसं आहेत. खरं आहे देवा. देवा, तुम्ही या पारावर बसा. या वस्तीवरल्या लोकांनी प्रेमाने घोंगडी अंतरली बघा. म्हाळसा, उत्सवात गडावर कोण कोण आलं होतं? हे बघा, असं घाबरू नका. जे असेल ते बोला. आम्ही येतो जी. तुम्हासनी लांबूनच बघतो आणि दर्शन घेतो जी. तुमच्या वस्तीत राज्याचे सेवक येतात का? येत आहेत जी. आम्ही तुम्हाला भेटण्यामागे हाच हेतू की तुमच्या समस्या मी स्वतः ऐकाव्या, त्या सोडवाव्यात. हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते सांगा. आम्ही गुरढोरं सांभाळतो. ज्या जमिनीचा तुकडा भेटलाय त्यावर शेती करतो. कुणी शेतात राबत्यात. सगळं काही चांगलं चाललंय, पण आम्हाला कऱ्या नदीचं पाणीच मिळत नाही. म्हणून तुम्हाला नदीचं पाणी मिळत नाही?